आपल्या बायकांचं आवडीचं काम म्हणजे शॉपिंग. यासाठी मी बाहेर गेले होते आणि घरी यायला प्रचंड उशीर झाला. घरी आल्यानंतर कळलं, की आपल्याला खूप भूक लागलेली आहे. यासाठी आता 10 मिनिटात काहीतरी करायला पाहिजे खायला. मग मी ठरवलं, की अगदी 10 मिनिटात होणारं लसणीच्या फोडणीचं गरमागरम पिठलं करूया. यासाठी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर जिरी, मोहरी आणि ठेचलेला लसूण टाकला. थोडासा कढीपत्ताही टाकला. आता चिमूटभर हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर टाकूया. ही फोडणी छान तडतडली, की याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं-थोडं बेसन पीठ टाकायचं. अर्धी वाटी बेसन पीठ मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि फक्त 5च मिनिटे हे पिठलं उकळू द्यायचं आहे. पिठलं 5 मिनिटात शिजतं, त्यामुळे झटपट होणारा पदार्थ मी केलेला आहे. गरमागरम पिठलं हे 5 मिनिटानंतर तयार झालेलं आहे. याबरोबर गरमागरम भाकरी केलेली आहे. आता झणझणीत पिठलं आणि भाकरी खाते, त्याच्यावर ताव मारते. तुम्ही मात्र व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.